मित्रांनो, तुम्ही पण भरपूर वेळा ॲडव्हर्टाईज पाहिली असेल. म्युच्युअल फंड सही आहे, मिस्टर एस-आय-पी, ₹500 महिन्याला जमा करा, इतके वर्ष जमा करा, इतके पैसे मिळतील, हे होईल, ते होईल. पण म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आणि तो काम कसा करतो, त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी करावी, हे कोणी आपल्याला आजवर समजून सांगितलेलंच नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय, तो काम कसं करतो, याचे फायदे काय आहेत, रिस्क काय आहे आणि याच्यामध्ये गुंतवणूक कशी करावी. या व्हिडिओमध्ये आपण खालील 7 पॉईंटवर चर्चा करणार आहोत. म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड काम कसं करतो, म्युच्युअल फंडाचे प्रकार किती आहेत, एस-आय-पी वर्सेस लमसम, म्युच्युअल फंडमध्ये रिस्क काय आहेत आणि याच्यामध्ये गुंतवणूक कशी करावी. म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणुकीचा एक प्रकारचा फंड आहे, ज्यामध्ये अनेक लोक एकत्र येऊन आपला पैसा एखाद्या कंपनीकडे जमा करतात आणि ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी एखाद्या एक्सपर्टला तो पैसा मॅनेज करण्यासाठी ठेवते आणि तुमचे पैसे हे शेअर्स असेल, बॉन्ड्स असतील किंवा वेगवेगळे ॲसेट असतील यामध्ये गुंतवले जातात. यामुळे तुम्हाला जो मार्केट रिसर्च आहे तो करण्याची एकट्याला गरज लागत नाही. जो काही एक्सपर्ट तुम्हाला कंपनीने दिलेला आहे तोच तुमचा मार्केट रिसर्च करतो आणि तुमचे पैसे गुंतवतो. आता आपण जाणून घेऊया की म्युच्युअल फंड हे काम कसे करतात. समजा तुम्ही पैसा जमा करताय, तुमच्यासारखे अनेक लोक एकत्र येऊन पैसा जमा करतायत आणि हा पैसा जो फंड मॅनेजर आहे तो फंड मार्केटमध्ये जमा करतो. तुम्ही पैसा जमा केल्यानंतर तुम्हाला एक 2-3 दिवसानंतर एक NAV म्हणून मिळतो, ज्याचं नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ही तुमच्या त्या फंडाची प्राईस असते आणि जेव्हा तुम्हाला फायदा होतो पूर्ण रकमेवरती, तो फायदा पण सर्वांमध्ये वाटला जातो आणि जेव्हा नुकसान होतं ते नुकसान पण सर्वांमध्ये वाटलं जातं म्युच्युअल फंडमुळे. चला तर आता आपण जाणून घेऊया म्युच्युअल फंडाचे किती प्रकार असतात. तर 3 प्रकारचे म्युच्युअल फंड असतात. त्यातमध्ये पहिला आहे इक्विटी फंड. इक्विटी फंडमध्ये काय असतं की तुमचे जे पैसे असतात ते शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. याच्यामध्ये रिस्क पण खूप जास्त आहे आणि रिटर्न पण त्या प्रमाणात खूप जास्त आहे. त्यानंतर दुसरा म्युच्युअल फंडाचा प्रकार येतो तो म्हणजे डेट म्युच्युअल फंड आणि याच्यामध्ये समजा तुमचे पैसे हे बॉन्ड्स वगैरे अशा गोष्टींमध्ये गुंतवले जातात, ज्यामध्ये लो रिस्क आहे आणि एक स्टेबल प्रकारचं तुम्हाला रिटर्न भेटतं. आणि तिसरा जो म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे तो आहे हायब्रिड, म्हणजे जो ह्या दोन्हीचा मिक्स आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला एक मॉडरेट रिस्क आणि तुमचे समजा एक मिडल रेंजमध्ये रिस्क असेल आणि त्याप्रमाणेच तुम्हाला रिटर्न्स पण भेटतील. जे सुरुवातीला लोक सुरुवात करत आहेत, जे बिगिनर आहेत मार्केटमध्ये, त्यांच्यासाठी हायब्रिड फंड किंवा इंडेक्स फंड असतात, जे असतात सेन्सेक्स, निफ्टी वगैरे यांचे फंड हे फायदेशीर मानले जातात. आतापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड कसा काम करतो, त्याचे प्रकार किती आहेत आणि आता आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या 2 पद्धती. पहिली म्हणजे एस-आय-पी. एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही काय करता की एक ठराविक रक्कम ठरवता आणि ही रक्कम ही दर महिन्याला किंवा 6 महिन्याला किंवा दरवर्षी एवढी रक्कम तुम्ही काढू शकता. आता एस-आय-पी केल्यामुळं होतं काय की तुमची जी मार्केटमधली रिस्क आहे ती कमी होते. समजा मार्केट वर गेलं तरी तुमचे पैसे लागत आहेत, मार्केट खाली आले तरी पण तुमचे पैसे लागत आहेत. यामुळे तुम्हाला जी NAV भेटते ही ॲव्हरेज भेटते आणि ही जी पद्धत आहे ती मार्केटमध्ये नवीन लोकांसाठी अतिशय उपयोगी ठरते. ज्यांना मार्केटचं काही नॉलेज नाही आहे त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय योग्य आहे. आणि दुसरी पद्धत जी आहे ती आहे लमसम अमाऊंटची. समजा तुमच्याकडे मोठी रक्कम अवेलेबल आहे, समजा 10 लाख, 15 लाख, 20 लाख अशी काही रक्कम अवेलेबल आहे. तर यासाठी ही जर रक्कम तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवायची असेल तर यासाठी तुम्हाला मार्केटचं नॉलेज असणं आवश्यक लागतं. सध्या मार्केटचं टायमिंग काय आहे, मार्केट फेअर व्हॅल्यूड आहे की नाही, हा रिसर्च थोडासा करावा लागेल आणि त्यानंतर मग तुम्ही ही रक्कम गुंतवू शकता. आता आपण हे जाणून घेणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याचे फायदे काय आहेत. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कमीत कमी रकमेपासून सुरुवात करता येते आणि काही म्युच्युअल फंड तर असे आहेत जे तुम्हाला अगदी ₹500 पण गुंतवणूक करायला अलाउड करतात. दुसरा म्हणजे तुमची रिस्क ही कमी होते, कारण म्युच्युअल फंड हे तुमचं डायव्हर्सिफिकेशन करून देतात, अलग अलग सेक्टरमध्ये पैसा गुंतवून देतात. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला एक एक्सपर्ट मॅनेजमेंट भेटते. आणि चौथा फायदा हा आहे की जर तुम्ही डिसिप्लिन राहिला तर लाँग टर्ममध्ये तुमची एक चांगली वेल्थ म्युच्युअल फंड क्रिएट करून देऊ शकता.
म्युच्युअल फंडमध्ये जसे गुंतवणूक करण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत. जर समजा तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एक्सपेक्ट करताय तर मार्केटच्या सिच्युएशननुसार तुमचा घाटा पण होऊ शकतो. एखादा चुकीचा फंड निवडला तर लाँग टर्ममध्ये तुमची वेल्थ पण कमी होऊ शकते. यामुळेच मी सजेस्ट करेल की जर समजा तुम्ही म्युच्युअल फंड एखाद्या इन्व्हेस्टमेंटसाठी निवडत आहात तर कमीत कमी 5 ते 7 वर्षाचा मिनिमम पिरियड धरून चाला. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजकाल खूप सोपं आहे. मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे ॲप्स अवेलेबल आहेत. पण मी त्यापैकी 1-2 ट्रस्टेड नावच घेऊ इच्छितो इथे. जसं तुमच्याकडे ग्रो आहे, झिरोदा आहे किंवा एंजल वन यांचे ॲप डाउनलोड करू शकता. त्याची KYC करू शकता आणि KYC झाल्यानंतर मग तुम्ही एक चांगले म्युच्युअल फंड निवडून त्याच्यामध्ये SIP सुरू करू शकता. याबद्दलची इमेज मी व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी लावणार आहे. जर SIPचं सांगायचं झालं तर SIP हा श्रीमंत होण्याचा शॉर्टकट नसून जर तुम्ही डिसिप्लिन राहिलात तर SIP हा श्रीमंतीचा खूप मोठा पॉवरफुल टूल आहे. एवढंच मी सांगेन. आणि ही माहिती जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.